हाय हॅलो नमस्कार, मी तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे। तर आज आम्ही चाललो तानाजी भाऊ वन्यजीव उद्यानात आहे। तर आज आम्ही तिकडे फिरायला चाललो, रविवार आहे त्याच्यामुळे यांना सुट्टी आहे, बाहेर फिरायला जातो। कधी बाहेर गेलो नाही, ठिकाण आहेत बघण्यासारखे, पण आम्ही बाहेर कधी गेलो नाही। किती मस्त दिसतंय बघ। आज रविवारचा बाजार आहे बघा। हा कोकणामध्ये रविवारचा बाजार भरतो। आवाज सुद्धा येत नाही बघा, किती गर्दी आहे। तर आता आम्ही बसलोय रिक्षात आणि अर्ध्या तासात जवळ जास्त लांब आता चाललोय आम्ही आम्ही आता बाहेर काढलो। असं याच्या बाहेर गेलो, असं कधी फिरायला वगैरे गेलो नाही गार्डनमध्ये। तर आज पहिल्यांदाच चाललोय आम्ही, पोहोचलोय आणि आता थोडं चालत जावं लागेल, कारण तिथपर्यंत रिक्षा जायना झाली, त्याच्यामुळे आता आम्हाला चालत जावं लागेल। तर 15-20 मिनिटात आम्ही तिथं पोहोचू। तर हे बघा, पहिलं आम्ही गार्डनला जाणार आहे, त्याच्यानंतर मॉलमध्ये जाणार आहे। बऱ्याच दिवसानं छकुलीला पण फिरायला नेतोय बाहेर। डांगे चौकातून एक अर्धा किलोमीटर अंतरावर असेल हे गार्डन। भरपूर छान आहे फिरण्यासारखं, फॅमिली वगैरे। सकाळी सकाळी लोक व्यायाम करायला येतात, संध्याकाळचे पण असतात व्यायाम करायला। तुम्ही आता दाखवतो आम्ही तुम्हाला। तर आत बघा आम्ही पोहोचलोय, आतमध्ये आलोय आणि आज सुट्टीचा दिवस ना, त्याच्यामुळे भरपूर येतात तिथे संध्याकाळी वगैरे फिरण्यासाठी। तर आता आम्ही असं निघालो कुठेतरी मस्त, सगळीकडे हिरवं आणि झाड वगैरे मस्त आहेत। गार्डन म्हटलं की मस्त रुद्राक्षी आमची कंटाळली बघा। एका ठिकाणी बसून घेतो, कारण रुद्राक्षी हे रुद्राक्षी झोपू लागली वाटतं। हात चौकाते बघ। हे बघा मस्त नजारा, एक नंबर। हे बघा आम्ही पहिल्यांदा झोप त्याबरोबर आम्ही पहिल्यांदा दोघं चालतो। आमची भाची पण होती का? बघा मग साईडून जाऊ का? हो घेतोय रुद्राक्षी। नाव काय आहे? तानाजी भाऊ तुकाराम कलाटे उद्यान। कलाटे तानाजी भाऊ कलाटे उद्यान वाकड। चांगलं दिसायला झालं। तुम्ही पण या कधीतरी लहान मुलाला घेऊन फिरायला। झाडी बिडी सगळे लहानापासून मोठ्यापर्यंत वृद्ध लोक पण येतात फिरायला। त्याच्या मुलांना खेळायला वगैरे भरपूर आहेत। हे उद्यान बऱ्यापैकी आहे, स्वच्छता वगैरे चांगलं आहे। तर झाडी बिडी मस्त एकदम बघा, तुम्ही येऊ शकता। थोडा उशीर झाला, आम्हाला अंधार व्हायला लागलाय ना। थोड्या वेळानं आम्ही तुम्हाला मॉल पण दाखवणार आहे, फिनिक्स मॉल। आत्ता नवीन आतमध्ये नाही जाणार, पण बाहेरून जाऊ।
आत्ता नवीनच ओपनिंग झाले त्या फिनिक्स मॉलचं. तर आम्ही आज आलोय तानाजी भाऊ तुकाराम कलाटे उद्यानला. आणि आज बरेच दिवस झाले, 5-6 महिने, 5 नाही भरपूर महिने झाले तेव्हा आम्ही फिरायला चालू नव्हतो. म्हणजे प्रेग्नेंट होते आणि आता बाळाला 5वा महिना लागला आहे. म्हटलं आज बाहेर फिरून येऊया. तर मिस्टरांना सांगितलं, मी ते येत नव्हते पण त्यांना आम्ही हे केलं की आज जाऊन येऊ. बरेच दिवस झाले बाहेर गेले नव्हते ना, त्याच्यामुळे बराच कंटाळा आलता रूममध्ये वगैरे. तर आज म्हटलं फिरून येऊ. तर उद्यानमध्ये आलो आहे आम्ही. हा बघा पुण्यामधलं तानाजी भाऊ कलाटे उद्यान. तर तुम्ही बघू शकता इथं मस्त बघण्यासाठी आहे. आणि लहान बाळांना वगैरे खेळायला मस्त इथं वाटतं. म्हणजे लहान पोरांसाठीच मस्त आहे. भरपूर संध्याकाळी वगैरे ना, सुट्टीचा पण आज दिवस आहे त्याच्यामुळे भरपूर गर्दी पण. चला हे बघा, हे असं उद्यान भरपूर मोठं. एवढ्या मोठ्या सोसायटी आहे, त्याच्या मधोमध आहे बरोबर. तर आता चाललो आहे आम्ही घरी. काय घेतलं नाही, फक्त पावभाजी घेतली आणि बाळासाठी एक खेळणं घेतलं, दुसरं काय घेतलं नाही. बराच उशीर पण झाला आहे, रिक्षा भेटायला झाली. आता चाललो आहे घराला, रूमवर चाललो आहे आता. चलो बाय, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.